इस्रायलच्या लेबनॉनमधल्या टायर शहरावर भीषण हवाई हल्ले, लेबनॉनमधील निवासी इमारतींवर इस्रायलकडून क्षेपणास्त्र मारा. संघर्षामुळे शांततेच्या प्रयत्नांवर पुन्हा प्रश्नचिन्ह. ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात फोनवरून खडाजंगी, लेबनॉनमधल्या इस्रायली कारवाईवर ट्रम्प यांची नाराजी. लेबनॉनमधल्या हल्ल्यानंतर इराणची आक्रमक भूमिका, इराणकडून अमेरिकेसोबतची मध्यस्थांमार्फतची चर्चा स्थगित, तणाव पुन्हा वाढण्याची चिन्ह. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला, 50 ते 60 आमदार ममता दीदींची साथ सोडणार असल्याची चर्चा. तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांचा राजीनामा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवला राजीनामा. अन्नामलाई भाजपला रामराम करण्याची शक्यता. अब्दुल सत्तारांच्या विधानाला आमदार संजय गायकवाडांचा दुजोरा, भाजपकडून मित्रपक्षांवर अन्याय होत असल्याची टीका. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांची नाराजी दूर, टिंगरेंनी अर्ज मागे घेतल्याची देखील माहिती. भविष्यात पक्षात सन्मान राखला जाणार असल्याचं टिंगरेंना आश्वासन. सुरत धुळे महामार्गावर भीषण अपघातात बसला आग, आगीत होरपळून 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, 2 लाखांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब, निवडणूक आचारसंहितेमुळे घोषणा केली जाणार नाही, 56 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ. कांद्याच्या कोसळलेल्या दराविरोधात पुण्याच्या मनसरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार, कांद्या रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. कोल्हापुरात महावितरणचा शेतकऱ्यांना मोठा झटका, शेतीपंपांची वीज 8 तासांवरून थेट 6 तासांवर. करवीर तालुक्यातील सुमारे 500 एकर ऊस धोक्यात, पाण्याअभावी पिकं करपू लागल्यानं वाळलेला ऊस कापण्याची वेळ. मान्सून 4 जूनला केरळमध्ये येणार, हवामान खात्याची माहिती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज, विदर्भात जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच, अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. हिंगोलीत पावसामुळे शेतांमध्ये पाणी, परभणीत रेल्वे स्थानकावरील पत्रे उडाले, तर बारामतीत गारपीट झाल्यानं फळबागा आडव्या. सीबीएसई परीक्षेतल्या अडचणीनंतर सरकारची मोठी कारवाई, सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांची बदली, ऑनस्क्रीन मॉर्फिंगच्या चौकशीसाठी सरकारकडून समिती गठीत. नीट सीबीएसई घोटाळ्याविरोधात मुंबईत युवा काँग्रेसचं आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा सरकारच्या मालकीचा अप्पर वैतरणा तलाव पूर्णपणे आटला, तलावातून मुंबईला होणारा पाणी पुरवठा बंद. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 15.5% पाणीसाठा.